तर राजकीय घडामोड तीही दक्षिणेतनं बघा. दक्षिणेत नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत. तामिळनाडूमध्ये नेमकं घडतंय तरी काय? तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. सगळ्यांचं लक्ष आहे विजय थलपतींकडे. विजय थलपती पुन्हा राज्यपालांच्या भेटीला गेलेत. काल थलपतीनं राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र बहुमताचा आकडा समाधानकारक नसल्याचं राज्यपालांनी सांगितलंय, तशी माहिती समोर आली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्ही केला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत. तामिळनाडूमध्ये बहुमतासाठी TVKकडे पूर्ण आकडेवारी नाही. TVKनी ज्या वेळेला आपल्या उर्वरित आमदारांचं समर्थन, म्हणजे त्यांचे 107 108 आमदार आहेत, उर्वरित 5-6 आमदार त्यांना कमी पडत आहेत, ज्या क्षणी ते आमदारांचं समर्थनपत्र राज्यपालांना देतील त्या क्षणी राज्यपाल थलपती विजय यांना शपथविधीसाठी बोलवतील. तुम्ही बहुमतासाठीचं आकडेवारीच राज्यपालांकडे देत नसाल तर तुम्हाला शपथविधीसाठी कसं बोलवलं जाईल?